नवी दिल्ली, भारत मंडपम आणि वेळ आहे 2026 सालच्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटची. आता ही काही साधीसुधी परिषद नव्हती बरं का, तर ही होती भारतासाठी एका नव्या युगाची घोषणा. एक अशी घोषणा जिने भारताची ओळखच बदलून टाकली. म्हणजे तंत्रज्ञान फक्त वापरणारा देश, ते आता तंत्रज्ञानात क्रांती घडवणारं राष्ट्र, असा हा मोठा बदल. आणि याच समिटमध्ये हे एक वाक्य समोर आलं. खरं तर हे एकच वाक्य त्या संपूर्ण परिषदेचं सार सांगून जातं. विचार करा, 100पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी तिथे होते, जगातल्या मोठमोठ्या टेक कंपन्यांचे CEO बसले होते आणि त्यांच्यासमोर भारताने आपली ही महत्वाकांक्षा अगदी स्पष्टपणे मांडली. हा काही नुसता दावा नव्हता, तर येणाऱ्या काळात भारत कोणत्या दिशेने जाणार आहे याचा हा एक स्पष्ट इशारा होता. आता इथे खरी गंमत सुरू होते. कारण पहिल्यांदाच असं झालं की भारताने स्वतःची, म्हणजे पूर्णपणे भारतात बनवलेली शक्तिशाली AI मॉडेल्स जगासमोर ठेवली. आतापर्यंत काय व्हायचं, आपण फक्त अमेरिकन किंवा चीनी कंपन्यांच्या AI बद्दल ऐकत आलो होतो, बरोबर. पण ह्या परिषदेने हे सगळं चित्रच पालटून टाकलं. भारताने दाखवून दिलं की आता आपण फक्त AI वापरणारे नाही, तर AI बनवणारे झालो आहोत. तर ही मॉडेल्स आहेत तरी कोणती? सर्वम, ज्ञानी, परमटू ही फक्त काही टेक्निकल नावं नाहीत, ही आहेत भारताची नवी शस्त्र. परदेशी टेक्नॉलॉजीवरचं आपलं अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने टाकलेली ही खूप मोठी पावलं आहेत. मग ते बंगळुरूचं सर्वम AI असो किंवा भारतजेनचं परमटू, ही मॉडेल्स भारताच्या टेक्नॉलॉजीमधल्या आत्मनिर्भरतेची खरी ओळख आहेत. पण या मॉडेल्सचं वैशिष्ट्य काय आहे असा प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे भारतीयपणा. ही मॉडेल्स खास भारतीय भाषा आणि आपल्याकडच्या संदर्भांवर तयार केली गेली आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर परम 2 हे तब्बल 22 भारतीय भाषांमध्ये अगदी सहजपणे काम करू शकतं. विचार करा, याचा अर्थ काय? म्हणजे आता आपल्याकडच्या एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या बोलीभाषेत हवामानाचा अंदाज मिळू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला मराठीतूनच अभ्यासात मदत मिळू शकते. हे आता स्वप्न नाही राहिलेलं. आणि जेव्हा भारत अशी प्रगती करतो, तेव्हा जगाचे लक्ष वेधलंच जातं. झालंही तसं. भारताच्या या स्वदेशी ताकदीचा परिणाम लगेच दिसला. मायक्रोसॉफ्ट, गुगल, एनव्हिडिया यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी भारतात अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. आता हे फक्त कागदावरचे आकडे नाही आहेत, तर भारताने जी नवी दिशा पकडली आहे, त्याला मिळालेली ही एक प्रकारे जागतिक पावतीच आहे. बरं, भारताची ही जी AI क्रांती आहे ती फक्त देशापुरतीच मर्यादित नाहीये. भारत या आपल्या टेक्नॉलॉजीच्या ताकदीचा वापर आता जागतिक स्तरावर मैत्रीचे आणि सामरिक भागीदारीचे संबंध जोडण्यासाठी करतोय. हे खूप इंटरेस्टिंग आहे. चला बघूया हे नक्की कसं घडतंय. इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की AI मधली ही प्रगती काही अचानक झालेली गोष्ट नाही, तर एका मोठ्या डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. UAE असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा अगदी फ्रान्स आणि मलेशियापर्यंत भारत जगभरात व्यापार आणि टेक्नॉलॉजीच्या नवीन पार्टनरशिप्स तयार करतोय. म्हणजे बघा, फ्रान्ससोबत आपण डिफेन्स आणि AI वर काम करतोय, तर मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर. इतकंच नाही तर ग्लोबल साऊथ म्हणजे आपल्यासारख्या विकसनशील देशांचा आवाज बनण्यापासून ते अमेरिका आणि युरोपसोबत महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीवर एकत्र काम करण्यापर्यंत भारताचा हा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आणि चौफेर आहे. आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, हो ना? पण थांबा. या सगळ्या उत्साहाच्या मागे एक खूप मोठं आव्हानसुद्धा लपलेलं आहे. AI ही भारतासाठी एक मोठी संधी आहे की एक मोठं संकट? या टेक्नॉलॉजीमुळे जे बदल घडणार आहेत, त्यात धोका किती मोठा आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण बोलतोय भारताच्या IT आणि BPO इंडस्ट्रीबद्दल. आज या इंडस्ट्रीची किंमत आहे तब्बल $250 अब्ज. विचार करा, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, अगदी आपल्या नागपूरपर्यंत पसरलेला हा उद्योग, ही एक प्रचंड मोठी ताकद आहे. आणि हे फक्त आकडे नाहीत. ही इंडस्ट्री म्हणजे लाखो घरांचा आधार आहे, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कित्येक तरी तरुण-तरुणींनी याच क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहिलंय. आणि आता याच अख्ख्या इंडस्ट्रीवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आणि हे प्रश्नचिन्ह कोणी उभं केलंय? तर सिलिकॉन व्हॅलीचे खूप मोठे इन्व्हेस्टर विनोद खोसला यांनी. आणि तेही कुठे? तर त्याच दिल्लीतल्या परिषदेच्या स्टेजवरून. त्यांचं विधान तर अक्षरशः धक्का देणार आहे. ते म्हणतात की AI आता तेच काम करायला लागलंय जे आधी माणसं करायची. आणि त्यामुळं हा एक खूप खूप गंभीर इशारा आहे. तर मग आता भारतासमोर 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे दिखाव्याचा,
जसं काही दिवसांपूर्वी एका युनिव्हर्सिटीने चीनमध्ये बनवलेला रोबोट कुत्रा स्वतःचा म्हणून दाखवला होता. आणि दुसरा रस्ता आहे खऱ्या कामाचा, खऱ्या इनोव्हेशनचा, जसं की AI श्रुती नावाचं एक टूल जे कोर्टातलं कामकाज सोपं करून सामान्य माणसाला मदत करतंय. आता भारताला या दोनपैकी एक मार्ग निवडावाच लागेल. मग प्रश्न उरतो की या आव्हानांवर मात करून महासत्तेचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भारताला नेमकं काय करावं लागेल? तर त्यासाठी एक स्पष्ट मार्ग आहे. उत्तर अगदी स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे फक्त कोडिंग शिकून आता भागणार नाही. आपल्या तरुणांना AI सोबत कसं काम करायचं हे शिकावं लागेल. दुसरं, युनिव्हर्सिटीजमध्ये खरंखुरं संशोधन व्हावं यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या AIचा वापर आपल्या खऱ्या समस्या सोडवण्यासाठी करायला हवा, म्हणजे शेती, आरोग्य, न्यायव्यवस्था यांसारख्या क्षेत्रांमध्ये. आणि इथे भारताने AIकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन स्वीकारलाय. त्याला म्हणतात ऑगमेंटेड इंटेलिजन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाची बुद्धी काढून टाकून तिथे AIला बसवायचं नाहीये, तर माणसाच्या बुद्धीला अजून ताकदवान बनवण्यासाठी AIचा वापर करायचा. म्हणजे हे तंत्रज्ञान माणसाची जागा घेणार नाही, तर माणसालाच अजून स्मार्ट आणि कार्यक्षम बनवेल. आणि या सगळ्या प्रयत्नांमागे एक खूप मोठं स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले एक विजन. ते म्हणजे जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, म्हणजेच 2047 साली, तेव्हा भारत जगातल्या टॉप 3 AI सुपर पॉवर्सपैकी एक असेल. तर AI क्रांतीचं बिगुल तर वाजलेलं आहे. मग आता प्रश्न हा आहे की भारताची ही जी मोठी झेप आहे ती एका नव्या ग्लोबल लीडरच्या जन्माची कहाणी ठरेल की मग लाखो लोकांच्या नोकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरेल? याचं उत्तर येणारा काळच देईल.